पुलासाठी आता आरपारची लढाई. 28 मे रोजी पाटबंधारेसह तालुका पंचायत कार्यालयाला टाळे ठोकणार रयत संघटना आक्रमक. आपाचीवाडी, मतिवडे, सुळगाव आणि हदनाळ या गावांना जोडणाऱ्या कॅनॉलवरील पुलाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अन्यथा 28 मे रोजी निपाणी येथील पाटबंधारे कार्यालयासह तालुका पंचायत कार्यालयालाही घेराव घालून टाळेठोक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी दिला आहे. गेल्या तब्बल 25 वर्षांपासून या पुलाचा प्रश्न प्रलंबित असून प्रशासनाकडून केवळ आश्वासनांची खैरात केली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या या पुलाकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याने आता संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. यापूर्वी 11 मार्च रोजी भव्य मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र 2 महिने उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या वतीने 20 मे रोजी निपाणी येथील पाटबंधारे कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र काही कारणास्तव हा मोर्चा पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती राजू पोवार यांनी आपल्या निवासस्थानी रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांसमवेत दिली होती. त्या पार्श्वभूमीवर आता 28 मे रोजी हा निर्णायक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून परिसरातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे, असे जाहीर आवाहन राजू पोवार यांनी केले आहे. हे आंदोलन केवळ पुलासाठी नसून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठीची लढाई आहे. तसेच बेनाडी येथील मातंग आणि दलित समाजामध्ये गटारीचे पाणी रस्त्यावर येत आहे. मानकापूर येथे पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. यासह शेतकरी बांधवांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला जागे करण्याचे काम करण्यात येणार आहे. निदान प्रशासनाने आता तरी जागी व्हावे, अन्यथा जनतेचा उद्रेक अधिक तीव्र होईल. न्याय मिळाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत माघार घेतली जाणार नाही, असा ठाम इशाराही त्यांनी दिला आहे. निपाणी तालुक्यातील सर्व रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बंधूंना सांगण्यात येते की येत्या मेच्या 28 तारखेला आपण आप्पाचीवाडीचा जो कॅनॉल गेलेला त्या कॅनॉलला ब्रिज व्हावं म्हणून 2 महिन्यापूर्वी आम्ही आंदोलन केलं होतं. तसंच बेनाडीच्या काही समस्या आहेत, मानकापूरच्या इतर गावातल्या पाण्याच्या रस्त्याच्या काही समस्या आहेत. या विविध समस्यासाठी आम्ही 28 तारखेला आंदोलन करणार आहे शेतकऱ्यांच्या विविध समस्यासाठी. तर त्यासाठी निपाणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सहभागी दाखवायला पाहिजे आणि त्यासाठी आपण अक्कोळ क्रॉस, पार्वती कॉर्नर कोर्टाच्या समोर सर्वांनी जमायचं आहे आणि तिथून चालत जाऊन निपाणीचं बसस्टँड सर्कल बंद करून तहसीलदार ऑफिसला जायचं आहे. तहसीलदार ऑफिसला गेल्यानंतर पाटबंधारे खात्याचं विभागाचं ऑफिस आहे त्याला कुलूप घालायचं आहे. त्यानंतर तालुका पंचायत ऑफिसला कुलूप घालायचं आहे. ते कुलूप एवढ्यासाठी घालायचं आहे की आत्तापर्यंत आम्ही एवढी निवेदन दिली, आम्हाला आश्वासनं दिली, कुठलंच काम झालं नाही. मग जर त्या कामाला जर त्या आश्वासनाची पूर्तता होत नसेल तर त्या ऑफिसची आम्हाला गरजच काय? म्हणून आपण रयत संघटनेच्या वतीनं, तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं आपण तिथं जाऊन कुलूप घालायचं आहे. त्यासाठी कर्नाटक राज्यातील सर्व राज्याचे पदाधिकारी, आमचे राज्याध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी, गौरवाध्यक्ष शशिकांत पडसलगे असतील, शरणाप्पा मरळे असतील, महेश सुभेदार असतील, प्रकाश नाईक असतील, किसन नंदी, शिवानंद मुगलिया, जिल्हा अध्यक्ष कुमार मर्डी, चिपळूण जिल्हा अध्यक्ष मल्लाप्पा अंगडी, असे प्रत्येक तालुक्याचे तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख आणि रयत संघटनेचे कर्नाटकातून जे काय राज्य पदाधिकारी आहेत, चुकून एखाद्याचं नाव राहिलं असेल तर सगळेजण येणार आहेत. तेव्हा माझी निपाणी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना, विविध संघटनेना, सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येनं तुम्ही या आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे. कारण शेतकऱ्यांच्यासाठी आंदोलन आहे. कुठल्या पक्षाच्या विरोध, कुठल्या नेत्याच्या विरोध आमचं आंदोलन नाही. शेतकऱ्यांना न्याय हक मिळाला पाहिजे. कारण आप्पाचीवाडीचा जर पूल झाला तर सोळगाव, मतिवडा, आप्पाचीवाडी, हदनाळ आणि सीमा भागातून ज्या आलचिनाथच्या दर्शनाला येणाऱ्या अमावस्या, पौर्णिमा, गुरुवार, रविवार लाखोंच्या संख्येनं लोक येतात. त्या लोकांना सुद्धा ते जवळ होणार आहे. त्यासाठी होणं गरजेचं आहे. बाकी इतर गावातल्या काही समस्या आहेत त्या सुद्धा होणं गरजेचं आहे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येनं बरोबर पार्वती कॉर्नरला 9 वाजता सर्व शेतकऱ्यांनी, रयत संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जमायचं आहे आणि जास्तीत जास्त वेळेचं बंधन पाळून सगळ्यांनी यायचं, असं मी त्यांना आमच्या संघटनेच्या वतीनं विनंती. कर्नाटक राज्य रयत संघटनेचा जय असो. कर्नाटक राज्य रयत संघटनेचा जय असो. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. ನಾನು ರೈತ ಸಂಘ ವತಿಯಿಂದ ಬರುವ 28 ತಾರೀಕಿಗೆ
ನಾನು ಅಪ್ಪಾಚಿವಾಡಿ ಗ್ರಾಮದ್ದು ಅಪ್ಪಾಚಿವಾಡಿ ಸುಳ್ಗಾವ್ ಮತ್ತೂರು 14 ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಅಲ್ಲಿ ಕೆನಾಲ್ ಇದು ಕೆನಾಲ್ ಮ್ಯಾಗ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಆಗಬೇಕು. ಬ್ರಿಡ್ಜ್ ಆಗ ಸಲುವಾಗಿ ನಾವು 2 ತಿಂಗಳಾಗಿದ್ದು ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಇದು ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಕಚೇರಿ ಮುಂದೆ ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಸಾಹೇಬರು ಎಲ್ಲ ನೀರಾವರಿ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅಲ್ಲಿ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿ ನಮ್ಮದು ಕೆಲಸ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾರಂತ 2 ತಿಂಗಳು ನಮಗೂ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟರು. ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟ ನಂತರ ನಾವು ಹಿಂದೆ ತಪ್ಪಿದ್ವಿ. ಈಗ 2 ತಿಂಗಳಾಗಿದ್ದು ಆಶ್ವಾಸನೆ ಏನೂ ಕೆಲಸ ಆಗಿಲ್ಲ. ಅದರ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಬರುವ ಇದು ಮೇ 28 ತಾರೀಕಿಗೆ ನಾವು ತಾಲೂಕಾ ಪಂಚಾಯತ್ ಆಫೀಸು ಮತ್ತು ನೀರಾವರಿ ಆಫೀಸ್ಗೆ ರೈತ ಸಂಘ ವತಿಯಿಂದ ರೈತರ ವತಿಯಿಂದ ಮುಗಿಗೆ ಆಗ್ತದೆ. ಯಾಕಂದರೆ ಬೆನ್ನಾಡಿದು ವಿಷಯ ತಾಲೂಕಾ ಪಂಚಾಯತ್ ಯಾಕಂದರೆ ಬೆನ್ನಾಡಿದು ಸಮಸ್ಯೆ ಆಯಿತು, ಮಾನ್ಕಾಪುರ ಸಮಸ್ಯೆ ಭಾಳ ಎಲ್ಲ ಕಡೆ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ಆಯಿತು. ನಮ್ಮ ತಾಲೂಕಾ ಪಂಚಾಯತ್ ಇವು ಯಾರು ಏನು ಲಕ್ಷ್ಯ ಆಗ್ತಿಲ್ಲ. ಎಷ್ಟು ಸಲ ನಾವು ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ವಿ, ಫೋನ್ ರಿಸೀವ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಅದರ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಏನು ಎಲ್ಲ ರೈತ ಕೂಡಿ ವಿಚಾರ ಮಾಡಿದ್ವಿ ರೀ. ನಮ್ಗೆ ಆಫೀಸನ್ನೇ ಬೇಡ ಅಂತ ಬರೋ 28 ತಾರೀಕಿಗೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯ ಮುಖಂಡರು ನಮ್ಮ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ಸುನ್ನಪ್ಪ ಪೂಜಾರಿ ಬರ್ತಾರೋ, ಗೌರವ ಅಧ್ಯಕ್ಷ ಶಶಿಕಾಂತ್ ಪಡ್ಸಲ್ಗಿ ಪೂಜೆ ಬರ್ತಾರೋ, ಮತ್ತು ಮತ್ತೊಂದು ಒಬ್ಬ ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಮಹೇಶ್ ಸುಬೇದಾರ್ ಇರಲಿ, ಶರಣಪ್ಪ ದೊಡ್ಮನಿ ಇರಲಿ, ಸತ್ಯಪ್ಪಣ್ಣ ಇರಲಿ, ಮತ್ತು ಇವರು ಕಿಸಾನ್ ಪ್ರಕಾಶ್ ನಾಯ್ಕ ಇರಲಿ, ಕಿಸಾನ್ ಇರಲಿ, ಶಿವಾನಂದ ಮುಂಜಾರ್, ನಮ್ಮದು ರಾಜ್ಯ ಮುಖಂಡರು ಭಾಳ ತಾಲೂಕಾ ಮುಖಂಡರು ಜಿಲ್ಲಾ ಮುಖಂಡರು ಎಲ್ಲ ಬರ್ತಾರೋ. ನೀವು ನಮ್ಮ ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕಿಂದು ಜಾಸ್ತಿ ಸಂಖ್ಯೆಯನ್ನು ಭಾಗವಹಿಸಿ ರೈತರು ನೀವು ಬರಲೇಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಹೋರಾಟ ಯಾವ ಪಕ್ಷದ್ದು ಜಾತಿದು ವಿರೋಧ ಹೋರಾಟ ಇಲ್ಲ, ನಮ್ಮ ರೈತರ ಪರವಾಗಿ ಹೋರಾಟ ಆಯಿತು. ಎಲ್ಲ ಸಾವಿರಾರು ಸಮಸ್ಯೆ ಆಯಿತು ರೈತರು. ಎಲ್ಲ ಇವ್ರ ಎಸ್ಕಾಂ ಸಮಸ್ಯೆ ಇರಲಿ, ನೀರಾವರಿ ಸಮಸ್ಯೆ ಇರಲಿ, ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆ ಬದಲು ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾರೋ. ನೀವು 28 ತಾರೀಕಿಗೆ ನೀವು ಅಪ್ಪಳ ಕ್ರಾಸ್ ಹೊಸ ಕೋರ್ಟ್ ಮುಂದೆ ನೀವು ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿಸ್ರಿ. ಒಟ್ಟು 9 ಗಂಟೆಗೆ ನೀವು ಬರಲೇಬೇಕು. ಅಲ್ಲೇ 9 ಗಂಟೆಗೆ ನೀವು ಬರ ನಂತರ ನಡ್ಕೊತ ಹೋಗೋಣ. ಅಲ್ಲೇ ಸ್ವಲ್ಪ ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಸರ್ಕಲ್ ಬಂದ್ ಮಾಡೋಣ. ಅಲ್ಲೇ ಬಂದು ನೀವು ಅಲ್ಲೇ ಎಲ್ಲ ನಡ್ಕೊತು ನೀರಾವರಿ ಆಫೀಸ ಮತ್ತು ತಾಲೂಕು ಪಂಚಾಯತ್ ಆಫೀಸ ಮುದ್ದೆ ಹಾಕೋದು ಪಕ್ಕಾಯಿತು. ನಾವು ಎಲ್ಲರೂ ನೀವು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾರೋ, ಜಾತ್ಯತೀತ ಪಕ್ಷ ಭೇದ ಮೀರಿದ್ದು ನೀವು ಎಲ್ಲ ರೈತರು ನೀವು ಬರ್ರಿ ಅಂತಾರೆ ನಾವು ಹೇಳ್ತಾನೋ ಎಲ್ಲ ನಾವು कर्नाटक राज्य रहित संघटनेचा, कर्नाटक राज्य रहित संघटनेचा जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. यावेळी सर्जेराव हिगडे, कलकुंडा कुटगे, अशोक सर, सागर मदाडे, महादेव कांबळे, अशोक क्षीरसागर, बाबासू पाटील, सिद्धू मिरजे, गिरीश मिरची, बाबासू मगदूम, सूर्याजी पुटले, कृष्णात पुटले, आशिष करे, रामदास कटीकर, दिलीप कटीकर आदी उपस्थित होती.